पळे सुदामा देवाचे आ पळे सुदामा देवाचे पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवाचे गरीबी की आत है कितर बे सुदामा गरीबी की आत है कितर बे सुदामा गरीबी की आत है अरे द्वारपालो कन्हैयास कह दो अरे द्वार द्वारपालो कन्हैयास कह दो किधर बे सुदामा गरीबी की आत है किधर बे सुदामा गरीब आ गया है किधर बे सुदामा गरीब आ गया है नातन पयाय पगड़ी नातन पयाय तमा बता दो कन्हैया तुम नवाई सुदामा बता दो कन्हैया तो नवाई सुदामा अरे द्वारपालो कन्हैयास कह दो अरे द्वारपालो कन्हैयास कह दो द्वारे तुम्हारे सुदामा आया है द्वार तुम्हारे सुदामा आया है अरे द्वार पालो कन्हैया तो कही तो अरे द्वार पालो कन्हैया तो कही तो जय हो किधर बे सुदामा गरीब आ गया है किधर बे सुदामा गरीब आ गया है आ गया है पाहू नको देवा तू भक्ताची तुझ्या भेटी गाठीचे कवी हो
सुखासाठी आला इथे. धन्य झाली चंद्रभागा, धन्य झाली चंद्रभागा, धन्य झाली चंद्रभागा, धन्य झाली चंद्रभागा, धन्य ते पंढरी, धन्य ते पंढरी. तारी येली अभंग गाता संत तुकोबाची, तारी येली अभंग गाता संत तुकोबाची. कृपाच्या पांडुरंगाची, कृपाच्या पांडुरंगाची, कृपाच्या पांडुरंगाची, पांडुरंगाची, पांडुरंगाची. गोपाल कृष्ण भगवान की जय. देनो आजी दुनियाचा देनो, आजी दुनियाचा देनो वरचे अमृताचा देनो, आजी दुनियाचा देनो, आजी दुनियाचा देनो वरचे दुनियाचा देनो, आजी दुनियाचा देनो वरचे अमृताचा देनो, दुनियाचा देनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, पाहिला रे, हरी पाहिला रे. आज सोनियाचा देनो वरचे अमृताचा देनो, आज सोनियाचा देनो, आज सोनियाचा देनो वरचे अमृताचा देनो, आज सोनियाचा देनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आज दुनियाचा देनो, अमृताचा देनो, दुनियाचा देनो, आज सोनियाचा देनो, अमृताचा देनो, दुनियाचा देनो, 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 देनो. आज सोनियाचा देनो वरचे अमृताचा देनो, वरचे अमृताचा देनो. नामदेव महाराज आंघोळ करू लागले. आंघोळ करता करता भगवंताला बघितलं, कुत्र्याच्या रूपात भगवंताला बघितलं. भगवंताला बघितल्याबरोबर नामदेव महाराज हाक मारली देवाला, देवाला हाक मारून म्हणू लागले, उभा उभा रे जगजेती. आणि कोरडा दुष्काळ पडला. उभा उभा रे जगदेती, उभा उभा थांब थांब रे तो जगजेती, थांब थांब रे तो जगजेती. आम थांब रे जगदेती, आम थांब रे जगदेती. कोरड्या भाकरी कोरड्या भाकरी खातील का, थांब थांब रे तो जगजेती, थांब थांब रे तो जगजेती, थांब थांब रे तू जगजेती, थांब थांब रे. भगवंताला कुत्र्याच्या स्वरूपात ओळखायची ताकद केव्हा आली? गुरु केली. गाडीला
ज्यावेळी संसार आनंदाचा आहे म्हणला, संसार आनंदाचा आहे. कसा आनंदाचा आहे बघा, त्या संसारामध्ये आनंदच असते. कसा आनंद असते, मानावं लागते संसारात आनंद. संसारात सुख बिलकुल नाही, किती बी देवाला देऊ द्या सुख नाही. आणि सुख मानलं तर सुख आहे. आणि सुख कशाला म्हणाव, सगळे लेकर आणि पत्नी सुसंस्कृतिक त्या ठिकाणी असावं, त्याच्यामध्ये सुसंस्कृती असावं, त्याला सुख म्हणतात. असा सुखाचा संसार म्हणाली आहे. मग सुदामा, वहिनीने मला काहीतरी खायला दिलं असं, कुरतुंडी बघितली, आणि कुरतुंडी लपून ठेवला असं. म्हणजे ते पोह्याचा चुरा देवाला मी कसा देऊ, आणि देव हे पोह्याचा चुरा कसा स्वीकारतील म्हणून ती लपून लपून घेऊ लागले. आणि त्यावेळेस देव म्हणू लागले, तू काय दे की, तू काय दे की, म्हणजे वहिनीनं काय दिलंय दे की म्हणावं. आणि त्याला लपून ठेवा, त्या लपून पटकन धरलं हातानं बोलून, आणि ती पोह्याची कुरतुंडी सोडली, आणि देवानं त्या हातावर घेतली, आणि पोहे फके मारी कोरडीची. पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे. फकी मारी कोरड्याची, फकी मारी कोरड्याचे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. पोहे सुदामा देवाचे, फके मारी कोरडीची.
गावामध्ये असं हे होऊ लागल्यानंतर देवानं सांगे आता नंदराजानं यशोदा मैया म्हणू लागली देवा कृष्णा आता उद्यापासून तू शाळेत जा म्हणजे आता तू आता असा राहण्याचं हे नाही आजपासून शाळेत जा. मग शाळेत जाण्याची पहिली शाळा कोणती? गाई राखण्याची शाळा. गाई राखण्याची शाळा. मग त्या ठिकाणी भगवंत असणारे उद्या गाई राखायला जाणार. मग सगळीकडे सांगू लागला खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी आणि डोक्याला मोराचा पीस असणारा, मुकुटाला मोराचा पीस लावलेला. आणि प्रत्येकाला उद्या सांगू लागला की उद्या जाईन मी, उद्या जाईन मी रानात सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना. मध्ये सांगू लागला उद्या जाईन मी रानात सवे घेऊन गोधना. सकाळी उठले सगळे गोपाळ जमा झाले. गाई वासरं घेऊन भगवान असणारे गाई चारण्याकरता गेले. गाई चारण्याकरता गेल्यानंतर हे सगळं आनंद असणारा तिथला बघितला. सगळे गाई असल्या सोडायच्या. हुतू तुतू हुमऱ्या हमामा तू घाली अरे कान्होबा, हमामा तू घाली. गाले कान्होबा हमामा तो गाले. हुत्तू तुतू, हुत्तू तुतू, हुत्तू तुतू, हुत्तू तुतू, खेळ कान्होबा, हमामा तू घाली. कान्होबा, हमामा तू घाली. अरे कान्होबा, हमामा तू घाली. हमामा घाली अयोध्यापुरी, कैकई तुला फिर तुला भारी, प्रस्थान केले लंकेवरी. कान्होबा, हमामा तू घाली. हमामा तू घाली. हमामा तू घाली. कान्होबा हमामा तू घाली. हमामा भगवंतानं हमामा कुठं घातला? लंकेवर घातला. लंकेवर हमामा घालून विजय मिळला. रावणाला मारला, सीतेला सोडून आणलं, 33 कोटी देव बंधामधून मुक्त केले. अशी देवानं हमामा हिती जाणू असे खेळ खेळले महाराज. प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक खेळ खेळले. आणि असा खेळ खेळले असा भगवान परमात्मा खेळू लागले. आणि खेळता खेळता ब्रह्मदेवाला आता बघा बाप गायी वळालाय आणि ब्रह्मदेवाला वाटलंय आपण याचं काहीतरी सोंग थोडस करावं, याचं नाटक करावं किंवा याला हरवावं, ह्याला थोडस हे करावं म्हणून ब्रह्मदेवाला काय केलं, खाली उतरून वासरं सगळे ब्रह्मदेवाला घेऊन गेले. ब्रह्मदेवाने वासरं घेऊन गेले. गायी असणाऱ्या हमरदा फोडत भगवंताकडे आल्या. भगवंताकडे गायी आल्यानंतर मग पुढी सरका भगवंताकडे आल्यानंतर त्यावेळेस ते भगवंताला कळालं. देवानं काय केलं, स्वतःच गायी वासरं सगळे झाला. का तर भगवंताला असं वाटत होतं, गोपीला असं वाटत होतं भगवंत आमच्या घरी राहावं, येऊन भगवंत आमच्या घरी येऊन दूध प्यावं, भगवंत आमच्या घरी येऊन खेळावं, बागडावं, अशा सगळ्या गवळण्याचा हेत होता. म्हणून देव सगळे वासराच्या रूपानं त्या गवळण्याच्या घरी असणारे खेळू लागले, बागडू लागले. त्याची असणारी इच्छा पूर्ण केली भगवंतांना. असा आनंद असणाऱ्या घोडे खेळ खेळणारा भगवान परमात्मा तिथून वापस आले. आणि मग आता काही दिवस असे गेल्यानंतर कालिया नागाचा उद्धार केला, पोलिया पीड. मग पुरी काय झालं, भगवान गायी वळू लागले. गायी वळता वळता मग काही राक्षस येऊ लागले. अग्नीच्या रूपाने काही राक्षस आले. वनवा पेटला. वनवा पेटल्यावर आता
सगळ्या काही हंबरदा फोडत आल्या, फोडत असणारे हंबरदा फोडत आले. मग आता ते प्रत्येक जण म्हणू लागले, देवा वाचवा, देवा वाचवा. आता देवाने काय केले, अग्नी असणारा 12 गाव अग्नी गिळून घेतला देवानं. कृष्णानं 16,108 बायका केल्या होता. मग त्याला खालीच बसवा बायका केल्या तर मग आपण 2-3 करायला काय हरकत आहे असं म्हणते ती माणसं. 12 गाव अग्नी गिळला होता. एखादी फुलंगा गिळून बघाव, का गिळून बघू नये. त्याने केलं म्हणून आपण करावं की, त्याने केलेला कारभार आपण करता येते का राजे हो. असा भगवान परमात्मा असे कालक्रमानं करीत करीत मग एका दिवशी अशी बैठक बसली. बैठक बसल्यानंतर भगवान नंदराजा म्हणू लागला, एक कर्तव्य दरवर्षी त्या इंद्रदेवाची आपण पूजा करतो. इंद्रदेवाची पूजा करतो. मग आता इंद्रदेवाची पूजा करायची आपल्याला. मग सगळे गोपाळ म्हणू लागले, ते भगवान श्रीकृष्ण म्हणले, आता इंद्रदेवाची का पूजा करायची, का तर ते आपल्याला काय करते, पाणी पाडते म्हणले. पाणी पाडल्यावर त्या पाण्यानं चारे होते आणि आपल्या गायी भरपूर दूध देतात. त्यासाठी इंद्रदेवाची पूजा करायची. भगवंतानं सांगितलं इंद्रदेवाची पूजा करायची नाही का, गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धनाची पूजाच का करायची तर पाणी पडल्यावर गोवर्धन पर्वत गायला चारा देते आणि भरपूर गायी तिथं चारा खातात. आणि सगळ्याला विचारलं कशाची पूजा करायची, पोरं म्हणू लागले गोवर्धनाची पूजा करायची. त्या बोबड्याला विचारलं, बोबड्या कशाची पूजा करायची, तिनं म्हणला गोवर्धनाचीच पूजा चालायची. म्हणला कशाबद्दल करायची, गोवर्धन आपल्या गाईला चाला देतोय म्हणला आणि आपल्या गाई भरपूर दूध देतात म्हणला. भरपूर दूध, तुझी गाय किती दूध देते, त्यानं म्हणला 5 लिटर दूध आणि 10 लिटर फेट देते म्हणला. अशा गवळणी त्या सगळ्याच्या अनुमतानं गोवर्धनाची पूजा करायची ठरली. गोवर्धनाची पूजा करायची ठरली. सगळे गोवर्धनाकडे पूजा घेऊन निघाले. गोवर्धनाची पूजा आणि आता आपण जे वेळामोशाला जातो की नाही, ती पूजा आणि गोवर्धनाची पूजा एकच आहे. आणि ती पूजा तसंच साहित्य घेऊन गेले. गोवर्धनाची पूजा केली. गोवर्धनाला ते नैवेद्य. मग भगवान श्रीकृष्णाच्या मुखासारखं गोवर्धनाचं शरीर स्वरूपाची आकृती झाली. तोंड कृष्णाच्या तोंडासारखं झालं. गोवर्धन पर्वताला ते नैवेद्य दाखविलं. सगळा परिसर बघितला आणि इंद्रदेवाला राग आला. इंद्रदेवानं सांगितलं, आता तर वरुणाला सांगितलं, इथं हत्तीच्या सोंडासारख्या मुसळधार पाऊस इथं वर्षा म्हणला. गोकुळात राहूने, गाय राहूने, गोपाळ राहूने, सगळे घर पडून सगळे विध्वंस होऊन जावं असं कर. पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यावर आता गोपाळ सगळे हाय हाय करू लागले. गाई गोपाळाला सुद्धा त्रास होऊ लागला. आता कृष्णा कुठं राहावं, कुठं राहावं, कुठं राहावं. भगवंतानं सांगितलं, बघा तुम्ही मला मदत करा, आपण गोवर्धन पर्वत उचलून धरूता आणि त्याच्या खाली सगळे आपले गाई गोपाळ सगळे त्याच्या खाली राहायचे. असं म्हणल्यानंतर सगळ्याच्या सहकार्यानं सगळ्याला हू 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 म्हणू लागले. देवाने एकट्यानंच गोवर्धन पर्वत उचलला आणि पर्वत उचलला करंगळीवर धरला. राखीता गोदने हो इंद्र कोपला भारी शिळा 2 वर्ष लागे मेघ कडाळीला भारी राखीता गोदने हो हाड बडले लोक काळी जय देवा कृष्णनाथा जय अनाथ नाथा आरती ओवाळीना तुम्हाला सोमी कांता राखीता गोदने इंद्र कोपला राखीता गोधने इंद्र कोपला भारी मेघ कडारीला शिळा वर्षाला धारी. अशा शिळासारखं पाणी वर्षू लागलं. आता भगवंतानं ते उचलले करंगळीवर पर्वत धरला. प्रत्येकाला वाटू लागलं, लावा काट्या, लावा काट्या. सगळ्यांना सरकू काट्या लावल्यात. प्रत्येकाला वाटू लागलं मी जोरात धरला म्हणून राहिले, मी जोरात धरून धरला म्हणून वाटू लागलं. देवानं
सगळ्याच्या मनातलं ओळखिलं करंगळी थोडी ढिली गेली. अरे कृष्णा कृष्णा मेला मेला कमरने मोडले म्हणजे आवर आवर. कृष्णानं करंगळी वरी केली. सगळ्यांना म्हणजे सगळ्याला वाटू लागलं मन देवानं कृष्णानं धरलं तरच वाचताव नाही तर वाचनाव असं वाटलं. 7 दिवस सप्ताह झाला. 7 दिवस पाऊस पडला. ते पाऊस पडून 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 खड्डे पडले. सगळं त्या ठिकाणी खूप हे झालं. पण सगळ्यांना वाटलं आता की सगळं गोकुळ वाहून गेलं असेल. इंद्रदेवाला वाटलं गोकुळ वाहून गेलं असेल. त्या 7 दिवसामध्ये खाली बघितलं तर काही गोपाळाला काही झालं नाही. गाईला देव राखी तया मारील कोण न मोडे का न हिंदता वन. काहीच झालं नाही महाराज. इंद्रदेवाला त्या ठिकाणी त्याचा अभिमान होता ते नष्ट झाला. इंद्रदेवानं त्या ठिकाणी सांगितलं सगळ्याचं शांतवन केलं. 8व्या दिवशी काला केला आणि इंद्रदेवानं येऊन माफी मागितली देवाची. असा गोवर्धन पर्वताची या ठिकाणी झाली. गोपीगीत झालं आणि गोपीगीत असताना फार सुंदर आहे महाराज. सगळ्या याच्यामध्ये तर सगळ्या गोपीला आता भगवंताची असणारी बासरी वाजली आणि बासरी वाजल्यानंतर त्या गवळण्याचं असणारं मन असणारं हे होऊन गेलं, तल्लीन होऊन गेलं. तुझ्या मुरलीचा सोरता तुझ्या मुरलीचा सोरता मी विसरले देहभान. घर सोडून धरले राना मी वृंदावने गेले. मी वृंदावने गेले. आहार सावळ्या वाजवले मुरली. आहार सावळ्या वाजवले मुरली आहार सावरिया कशी वादळी वादळी आहार सावळिया कैसी वादळी वादळी तुझ्या मुरलीचा ताण मी झाले बेभान. घर सोडून घर सोडून त्या सगळं असणारं बेभान होऊन गेलं. काही गवळणी मेकअप करू लागल्या. मेकअप करता करता काजळ कुठं घालते काजळ डोळ्यात घालायचं ते काजळ इकडे लावू लागल्या नाली लावू लागल्या. देवा तुझ्या मुरलीच्या पावी रे देवा तुझ्या मुरलीच्या पावी रे मन मोहे रे मन मोहे रे मन मोहे रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे. मन मोहिले रे मन मोहिले. मन मोहिले रे मन मोहिले. मन मोहिले रे मन मोहिले. कपाळी काजळा डोळ्यात मोह कपाळी काजळ डोळ्याला कुंकू. कपाळी काजळा डोळ्यात मोह कपाळी काजळ डोळ्याला कुंकू. हळदीने मळवट भरले रे हळदीने मला वाट भरले रे मन मोहिले 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 रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे. तुझ्या मुरलीच्या पायी रे. मन मोहिले रे मन मोहिले. मोकळं
पोटाला लावू लागल्या. मळवट कशानं भरतात? मळवट हळदीनं मळवट भरू लागल्या. हे सगळं उलट. पायाला बांधायचे ते गुडघ्याला बांधू लागल्या. हे भान होऊन गेल्या. आता त्या मुरलीचा तान ऐकला आणि सगळ्या गवळणी काही कोणी लेकी कोणी सुना, कोणी लेकी होत्या कोणी सुना होत्या. बघा कसं असतंय, लेकी असणाऱ्या स्वतंत्र असतात, सुना असणाऱ्या परतंत्र असतात. सुनाला विचारून जावं लागतंय आणि लेक विचारते, आपण नको म्हणलं तरी ऐकलं, ती लेक जाते ते स्वतंत्र म्हणावं. आणि सून असणारी परतंत्र, जाऊ नको म्हणलं तरी जाता येत नाही सुनाला. पण भगवान श्रीकृष्णाच्या छंद लागला आणि त्याच्यामुळे सगळं काम धंदा विसरल्या आणि गवळणी सगळ्या निघाल्या. खेळ खेळवायला रासलीला. आता त्या भगवंताची रासलीला आपल्याला करायची आहे. 1-2 घंट्यामध्ये, अर्ध्या घंट्यामध्ये चला बावी वृंदावनी रास क्रीडा करू. चला बावी वृंदावनी रास क्रीडा करू. चला बाहेर अंगावरी रास क्रीडा पाहू. चला बाहेर अंगावरी रास क्रीडा पाहू. नंदाचा नंदावू केला नवलावू. नंदाचा नंदाई केला नवलावू. चला बावी वृंदावनी रास क्रीडा करू. चला बावी वृंदावनी रास क्रीडा करू. चला बावी वृंदावनी रास क्रीडा करू. जय हो. चला बाई रंगावनी रास क्रीडा खेळू. चला, धावत निघाले आणि निघाल्यानंतर सगळ्या गवळण्याला वाटलं भगवान श्रीकृष्णानं काय केलं होतं. प्रत्येक गोपी संग एक एक रूप धरलं होतं, एक एक रूप. जेवढ्या गवळणी आल्या होत्या तेवढ्या गवळण्या सगळं एक एक रूप धरलेलं होतं. एक एक गवळण, एक एक गोपाळ. हाती घेऊन नाचे रास मंडळ. रास मंडळ. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. आता आपल्याला वेळ कमी आहे नसताना रास केलेला एक दिवस खरी. त्या दिवशी एक भगवंतानं काय केलं, 6 महिन्याची एक रात्र केली होती. 6 महिन्याची एक रात्र. बघा 6 महिन्याची एक रात्र कुठं कुठं केली लक्षात आहे का कुणाच्या? रामायण सांगत असताना रामायणामध्ये ज्यावेळेस हनुमंतराय रामकथा सांगू लागले, भरत रामकथा ऐकू लागले, त्यावेळेस आता दिवस उगवल म्हणले होते, त्यावेळेस भरतानं 6 महिन्याची एक रात्र केली होती. आणि गोपी गीत खेळत असताना इथं एक 6 महिन्याची रात्र केली. असा भगवान परमात्मा खेळ खेळू लागला. आणि खेळ खेळत असताना प्रत्येक गोपीला वाटायचं माझ्या संगच भगवान आहे, प्रत्येक गोपीला वाटायचं माझ्या संगच भगवान आहे. पण भगवंतानं काय केलं, खेळ खेळता खेळता खेळ खेळता खेळता सगळे रूप गायब केले. आणि सगळे रूप गायब केल्यावर सगळ्या गवळणी देहभान विसरून भगवंताचा धावा करू लागले. का? या गवळणीला, प्रत्येक गवळणीला अभिमान आला होता, माझ्या संगत कृष्ण आहे, माझ्या संगत कृष्ण आहे असा अभिमान. मग तिळभरी तरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला अभिमान सहन होत नाही. मग सगळे भगवंतानं रूप गायब केले. राधे सोबतच एक रूप ठेवलं. मग सगळ्या हिंडू लागले. हिंडता हिंडता हो का इथं राधा आणि इथं भगवान परमात्मा बसलेत असं वाटलंय का? इथं भगवंताची मांडी टेकलेली आहे, भगवान परमात्मा इथं बसलेले आहेत. राधेला घेतले, राधेचे केस इचरलेत आणि राधेची येणी घातली आहे भगवंतानं. आणि इथंच हे इतर होते काय की भगवान परमात्मा. तिथून आता थोडं पुढे गेले की तिथं थोडासा
वेगळाच क्षणागत दिसायची. इथं आलते बघा भगवान परमात्मा असे फिरत फिरत देह भान विसरून गवळणी भगवंताचं नाम चिंतन करू लागले. आणि आता देवा आम्ही तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. त्यावेळेस या गवळणीचा सगळा विरह त्या ठिकाणी झाला, दुःख झालं. त्यावेळेस भगवंतानं रूप धारण केलं, सगळ्या गवळणीला भेट दिली आणि अशी असणारी रास क्रीडेचा आनंद भगवंतानं त्या ठिकाणी सगळ्या गवळणीला दिला. आणि हे आनंद दिल्यानंतर मग आता तिथून भगवान परमात्मा बऱ्याच अरिष्टासुराचा वध केला. राक्षस बरेच आले तिकडून. एक पहाटोळीच्या रूपानं आला, त्याला उडून वरीच आकाशात गेलं आणि त्याला वरीच मारून टाकलं. आगासूर मारला, बकासूर मारला. कोणी बैलाच्या रूपानं आलं होतं त्याचे दाबाड चिरून टाकले. असं बरंच राक्षसायचा त्या ठिकाणी काग बगरी ता मारिला बाळपणी, काग बगरी ता मारिला बाळपणी, अवघ्या दैत्य खाली उडविला, अवघ्या दैत्य खाली उडविला, काग बगरी ता मारिला बाळपणी, काग बगरी ता मारिला बाळपणी. आग बग रिटा केशी असे बरेच असणारे राक्षस त्या ठिकाणी मारून टाकले. आणि मारून टाकल्यानंतर मग आता हे सगळे राक्षस निपांत झाला. आता तिकडे कंसाची बैठक बसली आणि कंसाच्या बैठकीमध्ये आता गेलेल्या राक्षसाची तिकडे मौतच झाली. गेलेला वापस आलाच नाही. गेलेला वापस येतोय का महाराज? आतापर्यंत आपल्या सुभाषनगरचे किती गेले, एकाने तरी वापस आलाय काय? गेलेला वापस आला नाही. मग आता काय करावं? असं करावं म्हणले आता काहीतरी याच्यात मार्ग काढावं. म्हणजे त्याच्या राज्यामध्ये त्याचं चाललंय म्हणले आपला माणूस गेला की तिकडेच मारून टाकाले म्हणले, आपला माणूस गेला तिकडेच मारून टाकाले म्हणले. मग काय करा म्हणले, त्याला आपल्या राज्यात आणायचं करा म्हणले, आपल्या गावात त्याला आणून मग त्याचं काय चालणार आहे म्हणले, इथं काटा काढून टाकू म्हणले त्याला. त्याला बोलून आणायला कुणाला वाट लावा लागल? देव आणायला कुणाला वाट लावा लागल? देव उगच कुणाला आईब्या गैब्याला काही खाणाऱ्या पिणाऱ्याला देव येतोय काय? मग असा कोणी माणूस आपल्या गावात शोधा म्हणले. ते माळकरी असावं म्हणले, ते असणारा कृष्णाचा भक्त अस. बरोबर आहे का? अंकुश तुम्हाला देव येतोय मग वाट लावा म्हणले. मग कोणता माणूस आहे आपल्यामध्ये म्हणले? आपल्यामध्ये एक माणूस आहे म्हणले, त्याचं नाव आहे म्हणले अक्रूर. आणि त्या अक्रूराला बोलून घेऊन या आणि अक्रूराला रथ द्या आणि अक्रूराला रथ देऊन पाठवा म्हणले. आणि त्या अक्रूराच्या सोबत देव येते. अक्रूराला आपण पाठवू. त्या बैठकीमध्ये असं ठरलं. अक्रूराला बोलून घेतलं आणि अक्रूराला त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही रथ घेऊन जा आणि रथ घेऊन जाऊन भगवंताला इथं घेऊन या आणि धनुर्याग असता यज्ञ करायचा आहे. ठीक आहे म्हणले. मग त्यावेळेस अक्रूर रथामध्ये बसला. अक्रूराला कपडे लत्ते हे सगळे दिले. रथात बसून अक्रूर जाऊ लागला. पण अक्रूराला वाटू लागलं मी देवाला इकडं घेऊन येत आहे, पण इकडं आणल्यावर हे दुष्ट लोक माझ्या देवाला मारून टाकतील. पण अन्न पाप व्हायला घेता. पण त्याच वेळेस त्या अक्रूराला वाटू लागलं माझा देव काय असा साधा सुद्धा आहे काय? असल्या पाप्याच्या हातानं मरण पावणार आहे काय? असल्या पाप्याच्या सगळ्या नायनाट करून टाकेल देव असं अक्रूराला वाटू लागलं. जाता जाता संकल्प विकल्प होऊ लागले. आणि त्या रथात बसून अक्रूर असणाऱ्या गेला नंदराजाच्या अंगणामध्ये रथ सोडला. आणि रथ सोडल्यानंतर त्या अक्रूराचा रथ बघून सगळ्या गवळणी इकडून तिकडून धावत पळत आल्या. रात्रीच्या टाइमला मुक्काम पडला अक्रूराचा. आणि त्यावेळेस देव जेवत नाहीत, काहीच नाही. आता देव त्या ठिकाणी त्या दिवशी 12 वर्षाचे होते. पण देव काय करत होते? दह्या दुधाचा काला करून दही भाताचा उंडा असणारा रोज यशोदा माता भरीत होती. देव बी जेवत नव्हते. यशोदा माता बी झालेली होती. आणि अंतकरण जड झालं. देवाला सांगता येईना आता मी जाणार म्हणून. आणि हे कुणाचा रथ आहे, कशासाठी रथ आहे, कशासाठी रथ आलाय, एवढा सुंदर रथ आहे. हे रथ आहे तर आता देवाला नेण्यासाठी आला असेल असं म्हणून सगळ्या गवळणी
थोडी कुजबुज एकूण एकाच्या कानावर एकूण एकाच्या कानावर जाऊ लागली. देवानं सांगितलं माईला की आता उद्या मी जाणार आणि उद्या गेल्यानंतर आता यशोदा माता रडू लागली. बाळा तुला आता रोज दही भाताचा हुंडा गुंडा कोण खाऊ घालील आणि आता आतापर्यंत मला इतकं लाड लढीवाळपणा मला दाखविला असं आता तो निघून चालास. ह्या टाइमला लेकरू निघून जाणं म्हणजे फार असणारं वाईट आहे. आणि त्यासाठी दुःख वाटू लागलं आणि आकांत वाटू लागला. रात्रभर कुणाला झोप नाही. सगळे लहान धनराजाला संकट पडलं. सगळ्या गवळले जे ज्याला माहित होतं ते रात्रभर झोपले नाहीत. सकाळी कुजबुज घेऊन निघालेत. आता सगळ्या गवळणे जेवण खावण सगळं विसरून गेले. भगवंताच्या अंगणामध्ये जमा झाल्या आणि अंगणामध्ये जमा होऊन हे रथ कशासाठी आलाय आणि त्यावेळेस भगवंताला त्यावेळेस अक्रूराला म्हणू लागल्या अक्रूरा नको नेऊ भगवान नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ कृष्ण भगवान की जय. राधे श्याम. सगळ्या गवळणी जमा झाल्या. गवळणी अक्रूराच्या पुढे असा पदर भर पसरू लागल्या. नको नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. गवळण्याला बेभान झाला. खाली पडून लोळू लागल्या रथाच्या पुढे. रथ जाऊन त्या रथाच्या पुढे थांबल्या आणि सगळ्या गवळणीचा आकांत वडवला. भगवान परमात्मा आता त्यावेळेस कसं आहे बघा पुण्यात हे एका दिवशी कोण्या तरी दिवशी जागा सोडावंच लागते आपल्याला. त्यावेळेस सगळ्या गवळण्याला सांत्वन केलं समाधान केलं. मी तुमच्या हृदयात आहे आणि देव कुठं हृदयातच असतंय. देव कुठं असतंय तुम्ही चिंतन करा तुमच्या जवळ आहे असं म्हणून सगळ्याचं थोडं थोडं सांत्वन करून भगवान बसले रथात बसले आणि रथ निघाला. आणि रथ निघाल्यानंतर गवळणी असणाऱ्या बघू लागल्या आणि बघू लागल्या आणि आकांत करू लागल्या. गवळण म्हणा